गोष्टीला वेळ लागतो. तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी विश्वास लागतो. आज ना उद्या होणार आहे, वेळ यायला वेळ लागणार आहे, पण वेळ आली की आपल्यासारखी वेळ कोणाची नसणार आहे. फक्त थोडीशी संयमता आणि विचार कौशल्य. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ आहे स्वराज्याचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर शिवरायांनी विचार केला असता माझा बाप निजामाच्या हाताखाली कामं करतो, माझा बाप गुलामगिरीत आहे, मी हिंदवी स्वराज्य कसं उभं टाकणार आहे. पण स्वतःवर विश्वास आहे, आई भवानीवर विश्वास आहे, आई साहेबांच्या संस्कारावर विश्वास आहे. अरे मुठभर मावळं हातात घेतलं आणि 40 वर्षाच्या आत 260 पेक्षा जास्त किल्ले शिवरायांनी मुघलांच्या नाकावर टिचून हस्तगत केले. हा इतिहास आहे हिंदवी स्वराज्याचा. त्याचे वारसदार आहे रे आपण. कुठल्याच गोष्टीला कधीच घाबरायचं नाही. कमीपणा मोठेपणा. माझा बाप शेतकरी आहे, माझ्याकडे कॉलेजला एवढं चांगलं शिक्षण नाही, आमच्याकडे पैसा कमी, आम्ही मिडल क्लास लोक, नाही चालत रे दादा असं. आमच्या वर्गात एक पोरगा आहे, मी लॉच्या 2nd इयरला आहे. सरांनी त्या पोराला उभा केल्याने एक प्रश्न विचारला, उत्तर देताना आम्हाला कळलं बोबडं येते. अक्का वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणले मूर्खच का, लॉला ॲडमिशन घेतलंय, तुला केस देणार कोण. तर म्हणला ततलं बोलू नका. कतलं बोलू. अरे ततलं नाही तर कतलं बोलू. बरं चल, एखाद्याला आली मया दया आणि तुला दिली ही केस, तू लढणार कशी. ती म्हणला कती बी ललल. कती ललल. अरे तू ललल पण पुलत्याला कलल का. तू लललेली पुलच्याला कल्ली पाहिजे का. सर म्हणले आयुष्यात तू काही करू शकत नाही रे. सरांनी अंडरएस्टिमेट केलं, ग्राह्य धरलं. आजचे मुलं मुली लोक ग्राह्य धरतात आपल्याला. त्यांना वाटतात कालची पोरही हे काय करू शकणार आहे. अरे मराठी आहे, याच्या ज्यानं व्यापार जमणार आहे काय. अरे शेतकऱ्याची अवलादी ही काय मोठी होणार आहे काय. पण खरं सांगू दादा, संतांच्या साक्षीनं सांगते, अख्खं जग आपली हारायची वाट बघतं, तेव्हा आपण विश्वासाने जिंकून दाखवावं. त्या जिंकण्यात जी मजा आहे ना, त्यालाच यश म्हणायचं. जेव्हा लोकांना वाटतं ना याला जमणार नाही, तेव्हा करून दाखवायचं. आणि होतं रे, फक्त विश्वास पाहिजे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे कारण अभ्यास. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे कारण अभ्यास. सायास. सायास याचा अर्थ कष्ट आहे, निष्ठा आहे. महाराज कुठलीच गोष्ट बिनबुडाची होत नाही, संयम लागतो. मोठं व्हायचं म्हटलं की थोडी निष्ठा लागतच. पोरगा म्हणला सर सांगाल ते करतो. सरांनी 20 रामायणाचे ग्रंथ दिले आणि सांगितलं यातला एक जरी ग्रंथ पुढच्या लेक्चरपर्यंत विकला तरी मास्तर नोकरी सोडणार. विश्वास आहे तुला जमणार नाही. पुढचं लेक्चर भरलं, सरांनी त्याला उभा केलं, का रे विकले का ग्रंथ. याने खाली मान घातली. सर म्हणले विश्वास होतं, तुझ्याच्याने होणार नाही. पोरगा म्हणला थल ठगली इकली. तुम्ही सांगितले किती होते. मिनिमम 1. मी सगळे विकले. सर म्हणले कसं काय. सोपं आहे म्हटलं सर. प्रत्येका थमोल दायतो त्याला थान दायतो. हे बघा हे रामायण, हे बघा हे रामायण तुम्ही घेता नाहीतर मी वाचून दाखवतो. सर म्हणले दिन होय पुढं, तुझ्याकडनं थितं ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्ट्रॅटर्जी गणिमी का दुनिया झुकती आहे, झुकाने वाला. पण आता तुम्हीच म्हणला, आजपर्यंत तुमचं म्हणणं आहे, आतापर्यंत तुमचं म्हणणं आहे की नम्रता असेल तर जगाच्या मालकाची भेट होते, ओळख होते. मग असा अभिमान करून चालणार आहे का. अभिमान आणि स्वाभिमान यात फार मोठा फरक आहे, जमीन अस्मानाचा फरक आहे. आम्ही वारकरी आहोत, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो, ही धन्यता म्हणजे स्वाभिमान आहे. पण आम्ही दास आहोत याची ज्ञातता आहे, याची जाण आम्हाला असली पाहिजे. आम्ही मालक होऊ शकत नाही आणि व्हायचंही नाही आहे. आम्हाला दासत्व सांभाळायचं आहे आणि दासातच एवढी ताकद आहे. अहो विश्वाच्या मालकानं तुकोबारायांच्या चरणावर मस्तक ठेवावं. दासता म्हणजे दास होण्याचं सुद्धा किती सौभाग्य आहे बघा. दास व्हावं. तुकोबारायांची बायको जिजाऊ, 2 जिजाऊ झाला या महाराष्ट्रात बरं का दादा. एका जिजाऊनं हिंदवी स्वराज्याला पोरगा दिला म्हणून एवढी मोठी मोठी माती पावन झाली. एका जिजाऊनं आपला पती परमार्थाला दिला म्हणून वारकरी संप्रदायाचा कळस उभा टाकला. 2ही जिजाऊ तेवढ्याच सामर्थ्यवंत होत्या. तुकोबारायांना 2 बायका होत्या. किती बायका होत्या तुकोबांना. ज्यांचा अभंग आहे त्यांना किती बायका होत्या.
2 बायका होत्या. त्यात माझी चूक नाही, 2 नावं ऐकली असेल तर बायका 2 होत्या महाराज बरं का, आहे की नाही. त्यांनी 2 केलत्या, तसं त्यांनी नाही, त्यांनी एकच केलती. पण आईबापाच्या हट्टाखातर दुसरी केली का तर पहिलीला लेकरू होत नव्हतं. पण देवाची मजा बघा ना माय मावल्या, अहो काय मजा सांगायची तुम्हाला. दुसरी केल्यावर पहिलीला लेकरू झालं. देव लय मजेशीर असतो महाराज. देव जगू बी देत नाही, मरूही देत नाही. आणि आयुष्यात काय लागतं रे दादा, बाईच्या आयुष्यात फक्त नवरा चांगला पाहिजे. काय म्हणणं ग माय तुमचं, खरं आहे की नाही ग, खोटं आहे की बरं सांगा बरं. अंजनगावच्या माय मावल्या, ससूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं बोलावं, गावानं हिनवावं, भाऊकीनं त्रास द्यावा, फक्त नवऱ्यानं म्हणावं कशाला टेन्शन घेती, मी आहे ना. बाई आनंदानं संसार करते. खरं आहे का खोटं आहे का माय माय, खरं आहे का होय ग मागच्या, तुम्हाला पटलं नाही का ग माय मावल्या मागच्या, खरं आहे का खोटं आहे ग, खरं आहे का खोटं आहे ग. अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते, माझं झाल्यावर येईल मला अक्कल. तोपर्यंत मला सांगा खरं आहे का खोटं आहे, एक्सपिरियन्स न सांगा. कोण चांगलं पाहिजे का आजी, कोण चांगलं पाहिजे आई, नवरा चांगला पाहिजे की नाही. मी कशाला बोलावं, माऊली म्हणतात जरी सख्याचा जिवाळा बाया सासरवासच आहे. प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सासरवास सुद्धा सहन करते. पण नवराच नसला ऐकत तर मग जगाच्या मालकाकडे तक्रार करावी लागते. जगाच्या मालकाकडे तक्रार करतात संतांच्या बायका. नामदेवरायांची बायको राजाई लय श्रीमंत घरची, 3 क्विंटल सोन्याचा पलंग होता तिला झोपाया. विचार करा माय, किती 3.25 क्विंटल सोन्याचा पलंग होता राजाई मातेला झोपायला. तरी नवऱ्याच्या घरी जी शिवाय बोलत नव्हती. चहा जे, पाणी जे, स्वयंपाक जे. अंजनगावकर तुमचं बरं आहे ना, विचारलं महाराज. असं काय नाही मनावर घेऊ नका महाराज बरं का. काय बायका होत्या दादा संताच्या, काय बायका होत्या महाराज. ती नामदेवरायची बायको, अहो देवात काय ऐकणं ना महाराज. बरं आपला नवरा ऐकना, देवही ऐकना. मग माझ्या नामदेवरायच्या बायकोनं देवाच्या बायकोकडे तक्रार केली. राजाई माता रखमाई मातेला म्हणते, आहे रखमाबाई सांगा त्या विठ्ठला, आहे रखमाबाई सांगा त्या विठ्ठला, विठ्ठला वेळ झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा बाई वेळ झाला नामा तुम्हा बाई, वेळ झाला नामा तुम्हा पायी, वेळ झाला नामा तुम्हा पायी. आहे रखमाबाई सांगा त्या विठ्ठला, आहे रखमाबाई सांगा त्या विठ्ठला, विठ्ठला वेळ झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी वेळ झाला नामा तुम्हा पायी, वेळ झाला नामा तुम्हा पायी, वेळ झाला नामा तुम्हा पायी. आणि मनात प्रेम असेल ना, देवाला भांडलं जमतंय, शिव्या दिल्या जमत्या, तक्रार केलं, फक्त काय पाहिजे मनात, प्रेम पाहिजे. आवलीनं सुद्धा तुकोबा म्हणा 2 बायका जिजाऊ आणि आवली, तिनं सुद्धा तक्रार केली देवाकडं. कुणी, तुकोबाच्या बायकोनं. बरे नाही केले माझे माय बापे, माय बापे पदरी बांधिले भिकाऱ्याच्या, भिकाऱ्याच्या पदरी बांधिले भिकाऱ्याच्या. कुणी विचारलं काय करतो नवरा तुझा, तुटे काच विना त्याला 2 तारा, तारा तुटे काच विना त्याला 2 तारा, 2 तारा मारिये जरा पंढरीच्या, पंढरीच्या मारिये जरा पंढरीच्या. काय सांगू जगाला, डोळ्यात पाणी आणून तुकोबरांची बायको तक्रार करते. काय सांगू जगाला, काय करतो नवरा. सावकाराला दिलं होतं पोरीला, अहो काय श्रीमंती माझ्या तुकोबाची. 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या जेव्हा कर्जपत्र इंद्रायणीत बुडायची ठरवली. किती, 25 बैलगाड्या. एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी तुकोबाराकडे घाण होत्या. एका कागदावर अशा कागदांच्या 25 बैलगाड्या. शेतकरी बांधव, का माळकरी व्हावं, का वारकरी व्हावं, का सांप्रदायिक व्हावं. लक्षात घ्या, या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय, तो वारकरी संप्रदाय. त्या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज कोणी माफ केलं ना तर जगद्गुरु
एवढी श्रीमंती ज्या माणसाची ते तुकोबराय म्हणतात. लहानपण नम्रता लक्षात घ्या, परिपूर्ण सर्वांगाने असणारे तुकोबराय. ज्ञानही तेवढं, निष्ठाही तेवढी, साधनाही तेवढी. कौतुक वाटतं मला तुकोबरायांचं. उद्या तुकाराम बीज दादा, उद्या काय बीज आहे. तुकोबरायांचं सामर्थ्य लक्षात घ्या. तुकोबरायांसारखा व्यापार कुणाला जमला नाही दादा. मॅनेजमेंट, विचार कौशल्य, जे कॅल्क्युलेशन तुम्ही आम्ही आज फक्त कॅल्क्युलेटरवर करू शकतो, ते कॅल्क्युलेटरचं कॅल्क्युलेशन आमच्या तुकोबराय बोटावर करायचं. आकडेवार ताकद एवढी होती. त्यांच्यासारखा व्यापार पंचकृषीत कुणाला जमला नाही. त्यांच्यासारखा संसार काय म्हणते मी, परमार्थ नाही, संसार. तुकोबरायांसारखा संसारही कोणाला जमला नाही. आणि काय कौतुक त्या व्यक्तिमत्वाचं, तुकोबरायांसारखा परमार्थही कोणाला जमला नाही. असं परिपूर्ण व्यक्तिमत्व जगद्गुरु तुकोबराय. धन्य तुकोबा समर्थ, हो धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा तुकोबा समर्थ. अधिकार लक्षात घ्या. अनगड शहा नावाचं फकीर तुकोबरायांविषयी एक दोहा लिहितात. तुका तुका से तुकाराम दो अंग एक नाम. राम आणि तुकाराम यांच्यात मला फरक दिसत नाही. आम्ही विचारलं, हो तुम्ही तुकोबांची तुलना पुरुषोत्तम रामाशी करताय, काहीतरी युक्तिवाद सांगाल की नाही. ते वर्णन करतात, एकका सेतू भंग हुआ एकका सेतू अभंग. रामाचा सेतू भंग तरी झाला, पण तुकारामांचा गाथा नावाचा सेतू तारायची ताकद माझ्या जगद्गुरु तुकोबांमध्ये. अरे तुकोबांनी गाथा तारला, यात काय नवलय. गाथ्याने आमच्यासारखे मूर्ख तारले, काय नवलय. ही ताकद त्या गाथ्यात आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणजे साधं व्यक्तिमत्व नाहीच दादा. समजून घ्या. वयाच्या 22व्या वर्ष तुकोबरायांना परमार्थ कळला. वयाच्या 22व्या वर्ष तुकोबराय सांगतात, सावध झालो झालो हरीच्या आलो. तिथून 20 वर्षाचा परमार्थ, 42व्या वर्षी स्वदेह वैकुंठवास. आम्हाला कीर्तनात बसवत नाही, आम्ही जगद्गुरु कधी होणार आहे. आणि ज्याला उठायचं त्याने आताच उठा बरं पटकन. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं ना, बसवलं जाणं याच्यात म्हणजे आता हे 2-4च आहे, पण हे 2-4च अख्ख्या कीर्तनाचा गोंधळ करतात. आणि 2-4 असतातच. ठीक आहे, त्यात काय कुठेही गेलं तरी 2-4 असतातच महाराज बरं का. तुम्ही क्षेत्रात कुठलेही जा, 2-4 एवढा जरी सुंदर सप्ताह केला तरी 2-4 म्हणणारच. आणि त्याचं काय असतंय, लोकांचं घ्यायचं लोकांनाच द्यायचं. लोक आहे दादा, लोक म्हणजे इतकी विचित्र आहे ना. तुम्ही काही करा रे, चांगलं वागा नाही तर वाईट वागा, लोक आहेतच दादा. दुनिया में सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक, या विषयाकडे माझ्या तुकोबराय. त्यांची बायको जिजाऊ शेतकरी. तुम्ही शेतकरी दादा, दादा शेतकरी आहेत ना, स्वाभिमानाने सांगायचा शेतकरी आहात. मला कौतुक आहे, मी अवलाद शेतकऱ्याची आहे. कारण श्रीमंत अवलादीच्या घरी गेलात तर कब्बर चहा भेटेल याची खात्री नाही, पण शेतकरी बापाच्या दारात कुत्र जरी गेलं तरी पोटभर भाकरी खाल्ल्याशिवाय दार सोडणार नाही, हा विश्वास मला शेतकऱ्या. काय मन मोठं असतं दादा त्या माणसाचं, तसं मनच कोणाच नाही हो. लय लय लय. आणि शेतकऱ्याच्या बाया बी लय गोड. अंजनगावच्या माय मावल्या तुम्ही लय गोडे गे. आई शपथ, अंजनगावच्या बाया तुम्ही लय गोडे. तुमचं तोंड सोडलं ना तुम्ही लय गोडे गे. तोंडाचाच जरा प्रॉब्लेम आहे, बाकी बायका इतकं गोड कोणी नाही दादा. बाकी आमच्यात एवढा एकच प्रॉब्लेम आहे की आम्हाला राहवत नाही महाराज बरं का. पण सहन करतो ना, माय सहन करतात, बाईक मला सहनही तेवढं करतात महाराज. शेतकरी तुम्ही मला सांगा, शेतात गेल्यावर पायात काटा रुतणं काही नवल आहे का दादा. शेतात गेल्यावर पायात काटा रुतणं काही नवल आहे का, नाहीच आहे. आता शेतकऱ्याच्या पायात काटा रुतला तर शेतकरी